श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची एक अत्यंत प्रेरणादायी, श्रद्धा वाढवणारी आणि जीवनाला नवी दिशा देणारी कथा. अत्यंत सुंदर अशी ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनात साठवून ठेवण्यासाठी आहे मित्रांनो. कारण जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी आहेत आणि जिथे स्वामी आहेत तिथे कोणतीही अडचण टिकत नाही. चला तर मग मन शांत करा, स्वामींच्या चरणी मन अर्पण करा आणि या दिव्य कथेला सुरुवात करूया. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, त्याआधी स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. खूप वर्षापूर्वी महाराष्ट्रातील एका छोट्या गावात रामू नावाचा एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू माणूस राहत होता. रामू रोज पहाटे उठून स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेत असे. त्याच्या घरात फारसी संपत्ती नव्हती, पण श्रद्धेची कमतरता देखील नव्हती. एके दिवशी रामूवर संकटांचा डोंगर कोसळला. नोकरी गेली, घरात अन्न नव्हते, मुलांची उपासमार सुरू झाली. मित्रांनो, लोक म्हणू लागले, इतकी स्वामींची भक्ती करून सुद्धा काहीच उपयोग नाही. काय उपयोग झाला स्वामींवर विश्वास ठेवून? काय उपयोग झाला त्यांची एवढी भक्ती करून? पण रामू म्हणायचा, स्वामी उशीर करतात पण अन्याय कधीच करत नाहीत, याचा मला पूर्ण विश्वास आहे. एका रात्री रामू उपाशपोटी स्वामींच्या फोटो समोर बसून रडत होता. डोळ्यात अश्रू आणि ओठांवर एकच शब्द, स्वामी स्वामी. तेवढ्यात दारावर टकटक असा आवाज आला. दार उघडले तर एक साधू उभा होता. साधू म्हणाला, भक्ता, मला थोडे अन्न देशील का? रामू गोंधळला. घरात अन्नच नव्हते, तरीही त्याने आपल्या मुलांचा वाटा त्या साधूला देऊन टाकला. साधू हसला आणि म्हणाला, तुझी परीक्षा झाली आहे. क्षणात तो साधू अदृश्य झाला. म्हणजेच ते स्वामींचं स्वरूपच होतं. पुढील सकाळी रामूच्या घरासमोर लोकांची गर्दी जमली. गावचा सावकार स्वतः चालत आला. तो म्हणाला, रामू, काल रात्री मला स्वप्नात स्वामी समर्थ आले होते. त्यांनी सांगितलं, रामू माझा भक्त आहे, त्याची मदत कर. सावकाराने रामूचे सगळे कर्ज माफ केले. त्याला नवीन काम दिले. घरात अन्न, आनंद आणि समाधान परत आले. रामूच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते श्रद्धेचे होते. स्वामींवर ठेवलेल्या विश्वासाचे होते, स्वामींवरच्या श्रद्धेचे होते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जो माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो त्याला मी कधीच अडचणीत सोडत नाही. फक्त त्यांनी मला माझं मानावं. निंदा करणारे लोक असतील, परीक्षा असतील, अडचणींचे डोंगर देखील असतील, पण शेवटी विजय भक्ताचाच असतो. कारण स्वतः स्वामी त्याच्या पाठीशी उभे असतात. स्वामी भक्ताला पाहतात, त्याची श्रद्धा, त्याचे संयम आणि त्याचा विश्वास. त्यातूनच तर आपण तरतो. आज आपणही रामू सारखेच आहोत. आपल्याही आयुष्यात समस्या आहेत. पैशाची चिंता आहे, आरोग्याची चिंता आहे, नात्यांमधील ताणतणाव आहे, परिस्थिती बिकट आहे. पण एक लक्षात ठेवा, स्वामी तुमची परीक्षा घेत असतात किंवा घेत देखील आहेत, पण ती शिक्षा नाही. तीच तर तुमच्या आयुष्यातील चांगल्या दिवसांची सुरुवात असते. जर आज उत्तर मिळाले नसेल तर उद्या स्वामी तुम्हाला उदाहरण बनवतील. मग भक्तांनो, आजची ही स्वामी कथा ऐकून तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं टाईप करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि असेच नवनवीन कथा, प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी आपल्या स्वामी कृपा मोटिवेशनल हब या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असे स्वामींचे संदेश, तुमच्या मनाला भिडणारे प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जेणेकरून आपण असेच नवनवीन विचार तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा तुम्हाला धन्यवाद.